नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभिगतधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. ठाणे महापालिकेमध्ये अनेक पदे त्या ठिकाणी प्राथमिक माध्यमिकची असतानाही त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कंत्राटी स्वरूपाची भरती होताना आपल्याला दिसत आहे. एकंदरीत आपण विचार जर केला तर या ठिकाणी पहा, भरपूर अशी पदं त्या ठिकाणी आपण विविध माध्यमाची रिक्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. एकूण जर पाहिलं तर जवळपास 257 पर्यंतची पदं त्या ठिकाणी रिक्त आहेत. पण विचार जर केला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आपण जर पाहिलं तर तासिका तत्वावर जवळपास 327 शिक्षक यांची भरती होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. खरं तर पवित्र पोर्टलच्या शिक्षकांचा हक्क या जागांवरती आहे, कारण की या जागा रिक्त आहेत आणि खऱ्या अर्थानं या जागा पवित्र पोर्टलमार्फतच भरल्या गेल्या पाहिजेत. परंतु या ठिकाणी असं दिसत नाही आहे. त्याचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी जो आर्थिक भार आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती आम्हाला सहन करावा लागतो आहे, असं देखील त्यांनी त्या ठिकाणी बोलल्याचं आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आपण जर विचार केला तर हा शिक्षकांचा हक्क आहे. यामध्ये आपण जर पहा, मोठ्या प्रमाणावरती पदं ही वेगवेगळ्या ठिकाणी प्राथमिक माध्यमिकमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दोन्ही प्रस्तावांचा विचार जर केला तर आपण त्यासाठी विचार जर केला तर जवळपास 4.88 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. माध्यमिक विभागासाठी जवळपास 1,65,16,500 रुपये, तर प्राथमिक विभागासाठी 3,23,44,000 रुपये खर्च अपेक्षित आहे. म्हणजे यांनी जर अशा प्रकारची भरती जर केली तासिका तत्वावरती तरी एवढा असा खर्च येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मग ही पदं जर आपण पाहिली तर ही सर्वच्या सर्व पदं आपण विचार जर केला तर ही सर्व पदं ही पवित्र पोर्टलमार्फतच भरली गेली पाहिजेत, असं आमचं मत आहे. त्यासाठी ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये असणारे जे सर्व आपले जे कोणी कॅन्डिडेट असतील, कोणी आपले अभिगतधारक असतील तर त्यांना विनंती आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही विनंती करा. विविध संघटनांची काही पत्रं त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, ती पत्रं त्यांना देण्याचा प्रयत्न करा तुम्ही, की आत्ताच याच फेजमध्ये या जागा आल्या पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त अभिगतधारकांना काय होईल, फायदा होईल. तर सर्वांनी या न्यूजची खऱ्या अर्थानं गांभीर्याने दखल घ्या, कारण की एक एक जागा आपल्यासाठी महत्त्वाची असते. यासुद्धा जागा आपल्याला मिळाल्याच पाहिजेत असं माझं एकंदरीत मत आहे. कारण की या जागा जवळपास 300च्या जवळपास जरी असल्या तरी 300 शिक्षक त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती मेरिट कमी येऊ शकतं जर या जागा आल्या तर. लक्षात ठेवा, त्यामुळं प्रत्येक जागा आपल्यासाठी महत्त्वाची आहे. तर सर्वांना ऑल द बेस्ट. सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच.